संजय वास्कर शिळ संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन आल्यात. 4 षटकांचा सामना आहे. लक्षात ठेवा, सर्व सामने 4 षटकांचे. काल सुद्धा 4 षटकांचे सामने पाहिले आणि कालच्या दिवसामध्ये नारिवली संघ क्वालिफाय झालाय. मात्र आज कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होईल हे पाहणं उचित ठरेल. या मैदानावरती पहिला सामना जिंकलाय वाकण संघाने आणि दुसरा सामना जिंकलाय कोळगाव संघाने. पहिलाच बॉल अतिशय चांगला वेग. संजय वास्करचा विचार केला तर बरीच ऊन पावसाले यांनी क्रिकेटमध्ये पाहिलं. रेग्युलर क्रिकेट खेळत असताना चांगली कामगिरी झाली आहे आणि जेव्हा जेव्हा ते खेळायचे तेव्हा मात्र पहिली गोलंदाजीसाठी त्यांना आमंत्रण दिलं जायचं आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळतं. 30 धार पाहायला मिळेल का? संजय वास्कर यावेळेस चांगला बॉल होता, ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आल्या तोपर्यंत एक धाव धावपळकावरती पाहायला मिळाली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. तर दोन्ही संघ मजबूत आहेत, त्यामुळे कोणता संघ येते जो जास्तीत जास्त चुका करेल संघ त्याला मात्र बाहेर जावं लागेल असं क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळतंय. मात्र उच्चतम दर्जाची कामगिरी करावी लागेल ती आपल्याला या मैदानामध्ये. शिळ संघ आणि अडवली संघ. गणेश यावेळेला क्रॉस लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग बिफोरचा अपील. या ठिकाणी पंचांनी पाचित ठरवलंय कारण मिडल स्टंपला चेंडू फेकला, क्रॉस लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज मात्र गणेश शेलार पहिल्याच बॉलवरती बाद झाल्यात आणि इथून लागतोय तो अडवली संघाला पहिला हादरा. तर बंडांचा फलंदाज गोविंद भाणे मैदानावरती येत असताना 3 नंबर 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय पण जय हनुमान 40+ क्रिकेट क्लब निलजे आयोजित श्रद्धांजली चषक ज्या आपल्यात आज नाही आहेत त्यांना मात्र त्यांची गोड आठवण मनामध्ये साठून राहावी आणि त्यांचा वारंवार येथे उल्लेख व्हावा यासाठी केलेला अट्टास आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं मैदान, त्याचबरोबर खेळपट्टी पाहताच क्षणी प्रेमात पडावी आणि सर्वात जर आकर्षक असेल त्या स्पर्धेच्या ट्रॉफ्या, चमचमत्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. 40+ क्रिकेटचा क्रेज किती वाढलाय हे याच्यावरून कळतोय आणि निलजे संघाने मात्र अतिशय सुबक आणि आकर्षक ट्रॉफ्या ठेवल्यात. पहिल्यांदाच असं पाहायला मिळालं की 2 दिवसाची स्पर्धा आणि 3 ट्रॉफ्या, 3 क्रमांकाच्या ट्रॉफ्या. अतिशय चांगली त्यांची कल्पना होती, ती कल्पना त्यांनी रुजू केली आणि ती सत्यात उतरवण्याचा प्रयत्न केलाय तो जय हनुमान 40+ क्रिकेट निलजे संघाने. पहिला फलंदाज बाद झाला त्यामुळे थोडासा संघ अडचणीत सापडेल का, कारण गोविंद या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावरती आल्यात खेळण्यासाठी. तर पंच आपण सुद्धा लक्ष केंद्रित करा, फक्त 20 मिनिटाचा अवधी द्या त्यांना. मगाशी सुद्धा विश्वासदादा रसाळ यांनी सांगितलं होतं आणि मागच्या सामन्यामध्ये तेच चित्र पाहायला मिळालं. यावेळेस ऑफ ड्राय करायचा होता, हलक्या हाताने चेंडूला कट केलं जातंय, पॉइंटच्या दिशेला चेंडू जाऊन विसावलाय. कारण आज एक जास्त सामना खेळवायचा आहे त्यामुळे वेळ थोडासा कमी राहील, कारण काल वेळेवरती सामने सुरू झाले आणि 5:10 हे सामने संपले. एवढी टाईट अरेंजमेंट केली होती, गुड मॅनेजमेंट होती काल जय हनुमान क्रिकेट संघ निलजे. यावेळेस थोडासा वेळ घेतला खेळण्यासाठी, मात्र थोडेसे इंजुरेड आहेत खेळाडू. संदीप यांना पाहतोय, एक धाव एकवटली जातोय. चांगली गोलंदाजी पाहतोय संजय वास्कर, एक नेहमीच चांगला रेग्युलर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला शिळ संघाचा. यावेळेस क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे ते मात्र हलकसं अपील खेळलं होतं. मात्र पहा खेळण्याची किती जिद्द आहे या खेळाडूमध्ये. एवढे इंजुरेड असताना सुद्धा सामना खेळला जातो मैदानावरती आडवली टीमच्या वतीने. कारण सकाळी संदीप यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की मी आज खेळून काय शक्यता कमी आहे, कारण आज मी इंजुरेड आहे. मात्र तरी सुद्धा ते आपल्या गावासाठी खेळतात.
तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 4. धाबा धापडकावरती पाहायला मिळाल्यात. इथून जर पाहिलं तर दुसरं षटक विनोद भोईर यांना पाहतोय. चळाशील संघ जास्त वेळ घेऊ नका. कॅप्टन आपण लक्ष द्या. तर आता मात्र या षटकामध्ये थोडासा यावेळेस फुलटॉस बॉल परकवण्याचा प्रयत्न आणि सहज सोपा झेल डीप मिड विकेटला टिपला जातोय. थोडीशी ताकद कमी पडली मी म्हणेन, कारण जास्त चेंडू हवेमध्ये संचार करत होता आणि तेथून मात्र दुसरा धक्का लागलाय तो अडविली संघाला. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळवलाय गोलंदाजाने. सध्यापर्यंत फक्त 4 धाबा दापडकावरती लावल्या गेल्यात आणि 2 फलंदाज बाद झाल्यात. चांगली कामगिरी पाहायला मिळते. इथून 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये भास्कर भाणे. संदीपाने स्ट्राईकला पाहतोय. या बेलेस मात्र चांगला बॉल फेकला गेलाय. पहिल्या सामन्याचा विचार केला तर वाडेकर संघाने 57 धावा बनवल्या आणि 58 धावा वाकलन संघाने चेस केल्या आणि कोळगाव संघाचा विचार केला तर 63 धावा बनवल्या. मात्र शेडू संघाला त्या बनवता आल्या नाहीये. यावेळेस पटका मात्र वाड कॅच सुरेख सुपर जेल कॉट एम बॉल. स्वतःच्या गोलंदाजीवरती मात्र अचूक असा झेल टिपला गेलाय आणि आणखीन एक धक्का लागलाय तो मात्र या अडविली संघाला. तर विनोद भोईर यांची चांगली गोलंदाजी येथून आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी पाहतोय पण इथून आता मात्र सामना असेल. याच्यानंतर तो जुनी डोंबिवली विपक्ष दातिवली आणि त्याच्यानंतर गावदेवी वसार विपक्ष गावदेवी पिसवली असे सामने. 3 फलंदाज बाद झाल्यात. 5व्या क्रमांकावरती फलंदाज सुनील भाणे मैदानावरती आल्यात. आता मात्र थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळतोय. याचं कारण आहे चांगली गोलंदाजी केली अशी संघाने. यावेळेस फटका चांगला आहे, अतिशय चांगला फटका आणि या ठिकाणी पाहिलं तर चेंडू आमच्या मंचावरती आलाय. थोडासा वेळ मिळाला, क्रॉस झाले आणि हा पहिला संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. कारण संघर्ष करावा लागला. पहिल्या षटकात एकही मोठा फटका नव्हता. 1 फलंदाज बाद झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तेथून सुद्धा 2 फलंदाज बाद झाले. चेंडू झाल्यात ते 4 टू गो. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस द लाईन आणि आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत ते 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून गरज होती का आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि ते मात्र अपघात झाला. याचं कारण होतं चांगली थ्रोपैकी पाहायला मिळाली. त्याच्यानंतर बॅकअप दिलं गेलंय आणि फलंदाज बाद होतोय. भास्कर सारखा एक चांगला फलंदाज बॅट्समॅन गमावलाय तो अडविली संघाने. शरद बाणे आलेत मैदानावरती. एक चौकार आला होता. थोडीशी चिंतेचं साबट दूर झालं होतं मात्र लगेचच फलंदाज बाद झाला. त्यामुळे आणखीन चिंता वाढली अडविली संघाची. फुलटॉस यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतिशय चांगला चौकार 4 धावा. इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये पाहिलं तर अडविली संघाचे तब्बल 4 फलंदाज बाद झाला. धावसंख्या
13 धाबा. धापडकावरती 12 बॉलमध्ये 13 धाबा आल्यात. याचं कारण होतं वेळोवेळी विकेट गमावल्या, चांगली गोलंदाजी केली आहे. विचार केला तर संजय वास्कर आणि त्याचबरोबर हेमंत भोईर या 2 गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे ते थोडस धावसंख्या कमी पाहायला मिळतो आपल्याला. तर काल सुद्धा काटाई संघाने चांगली कामगिरी केली होती. सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळाली काटाई संघाच्या बाजूने 62 धाबा आणि आजच्या दिवसामध्ये मात्र कोळेगाव संघाने 63 धाबा कुठल्या. आणि पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या काल आजच्या दिवसामध्ये चेस झाली होती. वाकण संघाने 58 धाबा चेस केल्या अगेन्स्ट वाडेगर संघ, एक बलाढ्य संघ 40+चा. त्या संघाला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला तो वाकण संघाने. त्यामुळे येथे कधी कोणता संघ उत्तुंग भरारी घेईल हे सांगणं मात्र थोडस अवघड आहे. तर गोलंदाज सुगंध आलिमकर याला पाहतोय कष्टपैलू खेळाडू, एक बॉडी बिल्डर पाहायला मिळतं. आपली भारदार शरीरयष्टी नारिवलीच्या मैदानावरती फार सुरेख कामगिरी केली होती या खेळाडूने. तोच खेळाडू पाहायला मिळतोय सुगंध आलिमकर. 3रं षटक. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं, मग तो चेंडू गेला एस्टनच्या वरून, त्यामुळे ते डॉट बॉल पाहायला मिळाला. जेवढे निर्धाव चेंडू फेकाल तेवढा मात्र दबाव ते पाहायला मिळेल. फुलटॉस आणि क्षेत्ररक्षक होते मात्र वेगाने आले आणि चेंडूने मात्र चकमा दिला. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पलीकडे, आलाय तो चौकार. 4 धाबा. 17 धाबा धापडकावरती होत असताना सुनील बाणे यांच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. मगाशी सुद्धा एक चौकार टोकला आणि आता सुद्धा अद्यापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आल्यात. चांगली फलंदाजी करावी लागेल. येथे मात्र पुन्हा एक चांगला फटका. यावेळी चेंडू येतो या डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र थोडासा थांबलाय. संजय वेगाने चेंडूवरती आल्यात तोपर्यंत या 2 धावा. 3री धाव डायरेक्ट हिट नाहीये, तर गोटीलेम बरोबर झाला नाहीये. कारण आपण जर लहानपणी जर गोट्या केला असाल तर यावेळेस लेम चांगला होतो, त्यामुळे ते चेंडू जवळ होते मात्र तसं काही झालं नाहीये. त्यामुळे जीवनदान मिळतं खेळाडूला. 3 धावा मिळाल्यात. 20 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. कारण कालच्या दिवसात सुद्धा लो स्कोरचे सामने काही संघांनी जिंकल्यात, त्यामुळे ते जरी 45 धावा बनवल्या तरी एक फायटिंग स्कोर उभा राहील तो आडिवली संघाचा. सुगंधा पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत समोर, झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतो. फटका चांगला होता मात्र व्हॅल्युएशन जास्त मिळालं नाही आहे आणि तोपर्यंत झेल सुरेख टिपला गेलाय. फलंदाज बाद. अनिल बाणे मैदानावरती येतात 8व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवली मात्र क्षेत्ररक्षक होते त्यांच्या थोडासा आबाकीच्या बाहेर चेंडू गेलाय. 2 धावा तर कंप्लीट झाले तिथे आणि 2च धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. सुनील बाणे यांची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. इथून मात्र फ्रंटफुटला जाण्याचा प्रयत्न केला जातोय आडिवली संघाच्या वतीने. फुलटॉस क्रॉस झाले होते ते डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप वेगाने
पहा किती चपळ क्षेत्ररक्षण दाखवलंय संदीप होते आणि तोपर्यंत एकच धाव मिळाली. यातून 3 षटकांचा खेळ संपला. 23 धावा धापळकावरती आल्यात. शेवटच्या षटकामध्ये जरी 12-15 धावा आल्या तरी एक फायटिंग स्कोअर उभा राहू शकेल. मग तो धावा येणं इथून फार गरजेचं असेल, कारण 3 षटकामध्ये चांगली स्थिती निर्माण केली आहे ती शिळ संघाने. तर चला नेक्स्ट मॅच साठी जुनी डोंबिवली पक्ष दातिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या कमिटीशी संपर्क करा. जुनी डोंबिवली आणि दातिवली संघ. गोलंदाज संदीप आलिमकर. शेवटचं षटक स्ट्राईकला सुनील बाणे यांना पाहतोय. चांगली फलंदाजी केली अद्यापपर्यंत मैदानामध्ये, कारण एका मागोमाग एक धक्के लागले. त्या धक्क्यातून सावरताना पाळ मिलन संघ. यावेळेस फुल टॉस क्रॉस द लाईन. व्हेरी गुड शॉट. अतिशय चांगला फटका. क्रॉस द लाईन झाले आणि हा चौकार पाहायला मिळाला. 27 दाबा दापळकावरती होत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार पाहतो आपण. चांगली फलंदाजी होत असताना या मैदानामध्ये पाहिलं तर काल सुद्धा लो स्कोअरचे काही सामने झाले होते, त्यामुळे ते जरी लो स्कोअर बनवला कमी दाबा आला तरी गोलंदाजी मात्र टाईट केली, चांगली केली तर सामना जिंकण्याची संधी उपलब्ध होते. मात्र चुका कमी कराव्या लागतात मैदानामध्ये, कारण काल सुद्धा बऱ्याच मिसफील्ड झाल्या. त्याच्या जोरावरती मात्र विपक्ष संघाने सामने जिंकले. त्यामुळे जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करताना त्यावेळेस मात्र आपली नजर चेंडूवरती पाहिजे. यावेळेस सूर्य कट जेंटल टच. व्हॉट अ बॅटिंग. अतिशय चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवून दिला बॅकफुट पॉइंट मधून सीमा पलीकडे. दर्जेदार चौकार. चला दातिवली टीमचा कॅप्टन प्रमोद मडवी संपर्क करा, किंवा शिरीष मात्र असतील आपण कमिटीशी संपर्क करा. गावदेवी गिरजामाता. पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा कॉल दिलाय आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग. अतिशय चांगली रनिंग पाहायला मिळते. इथून मात्र सुनील भाणे यांनी एकाती किल्ला लढवलाय आणि एकूण टोटल पाहिली तर 33 धावा. दापळकावरती अद्याप एका मोठ्या फटक्याची गरज आहे, जेणेकरून 40च्या पुढे स्कोअर जाईल. पुन्हा एकदा ऑनसाइडला वेगाने केल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जागा सोडली फलंदाजाने. आणि इथून मात्र जो चांगली फलंदाजी करत होता गणेश भाणे त्याला सुनील भाणे त्याला मात्र बाद केलाय. एकूण 34 धावा दापळकावरती आहेत. मिसअंडरस्टँडिंग झाली आहे आणि ते धोका उद्भवला आणि तो धोकाला पत्करावा लागलाय तो आडिवली संघाला. न्यू बॅट्समन राजेश मैदानावरती जात असताना सुनील बाणे यांनी चांगली फलंदाजी केली आहे. चौकार त्यांच्या बॅट मधून सातत्याने येत होते. चौतीसच्या धावसंख्येवरती 7वा गडी गमावलाय. बॉल किती 2 टू गो. यावेळेस चांगला बॉल पडल्यानंतर मात्र पॉपिंग क्रीज वरती राहिलाय. तोपर्यंत मिळते ती 1 धाव. लेग बाईट्स पंच इशारा करत असताना 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात मिळाले. 1 टू गो. चला दातिवली टीम त्यासाठी या. काय वेळ करता आपण.
यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि धावची जी संधी मागच्या 2 बॉलवरती एकच धाव मिळाली आहे, त्यामुळे ते झाल्यात त्या फक्त 35 धावा 35 धावा झाल्या आणि 36 धावेची गरज आहे. पण मात्र 4 षटकामध्ये 36 धावा करायच्या त्या मात्र या शिळगाव संघाला. दातिवली संघ कर्णधार या लवकर, प्रमोद मडवी कोणी चालेल या, कारण टास्क करायचंय. जुनी डोंबिवली टीमचा कॅप्टन आलाय त्यामुळे आपल्याला यावं लागेल. खेळाचा पूर्वार्ध संपलाय त्यामुळे आपल्याला येते लगेच उपस्थित व्हावं लागेल. तर 35 धावा बनवल्यात आणि 36 धावांचं लक्ष असेल ते दुसऱ्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये चांगली पाहिजे तशी फलंदाजी झाली नाही आणि उत्तरार्धामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल या ओमसाई आडिवली संघाला. इथून मात्र सामना कोण जिंकेल, आडिवली की शिळ, याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि सामना जसं सुरू होईल तसे मात्र मायक्रोफोनवरती येतील आमचे पंडित दादा पाटील. धन्यवाद जगदीश पाटील. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतो शिळगाव विपक्ष आडिवली. आडिवली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये धावा कुठल्या तर फक्त 35 आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं ते शिळगाव संघासमोर. शिळगाव संघाने अतिशय चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि आडिवली संघाला फक्त 35 धावांवर रोखून ठेवलं. मात्र पहिल्या सत्रामध्ये जरी 35 धावा झाल्या असल्या आडिवली संघाच्या, तरी दुसऱ्या सत्रामध्ये 36 धावांचा डिफेन्स मात्र आडिवली संघाला करावा लागेल. कारण पहिल्या सत्रामध्ये तुम्ही चुका केल्या, खराब फलंदाजी केली, मात्र त्या चुकांची दुरुस्ती करण्याची संधी तुम्हाला असेल. कारण दुसऱ्या सत्रामध्ये जर तुम्ही त्यांना 36 धावांपासून रोखून ठेवलं तर सामना नक्कीच जिंकू शकता. सलामीची जोडी आपण पाहतो शिळगाव संघाचे संदीप आणि विनोद. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज संदीप, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो विनोद. तर गोलंदाज सज्ज होतात अनिल भाने. 4 षटक 24 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण असेल ते शिळगाव संघासमोर. गोलंदाज सज्ज होतात अनिल भाने. स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलामीचे फलंदाज संदीप. ऑन साइडला खेळतात, खराब क्षेत्ररक्षण. बघा या सामन्यात जो संघ जिंकेल तो कोळेगाव संघाशी 2 हात करेल.
कारण या स्पर्धेचा नियम आहे, पहिला सामना ज्या संघाने जिंकलेला असेल त्या संघाला बाय भेटते, असा नियम आहे या स्पर्धेचा. तर आदरणीय बाबूराव पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. ती जुनी डोंबिवली जय गिरिजामाता जुनी डोंबिवली विपक्ष दातिवली. अनिल भाने बॅकफुटला गेले, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर काढलाय, क्षेत्ररक्षक फार दूरवर आणि चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतो, तो चौकार. शिरगाव संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 5. तर विनोद यांच्या बॅटमधनं आलाय तो चौकार आणि इथे मात्र चौकार टोकून या फलंदाजानं आत्मविश्वासाने सुरुवात केली. बिनबाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. अनिल भाने सज्ज होत आहेत. इथे मात्र फटका नो मॅच लाईन मध्ये पडतोय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय, तो विनोद यांच्या बॅटमधनं दुसरा चौकार. नाणेफेक जुनी डोंबिवली संघाने जिंकली आहे. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 9 अशी धावसंख्या. 36 धावांच्या लक्ष्याचा दुसऱ्या सत्रामध्ये पाठलाग करतो शिरगाव संघ. मात्र पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये आडवली संघाने धावा कुठल्या तर फक्त 35 आणि 36 धावांचा पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो. तो फलंदाज विनोद आणि संदीप यांच्या माध्यमातून. अनिल बाने राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र तो चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत येतात धावा त्या 3. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 12 वर. 36 धावांचं लक्ष असताना मात्र संदीप आणि विनोद या 2 फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी करून सुरुवात आपल्या संघाला शिळगाव संघाला अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिली आहे. बिनबाद 12 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीचे फलंदाज संदीप. खोल टप्प्याचा चेंडू चांगली गोलंदाजी. अशाच पद्धतीने गोलंदाजी तुम्ही पहिल्या चेंडूपासून करायला हवी होती, कारण या षटकाचा जरी विचार केला तर आतापर्यंत 2 चौकार आलेत आणि सुरुवात संदीप आणि विनोद या 2 फलंदाजांनी शिळगाव संघाला अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिली. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपलं आणि धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 13 धावा. 5 चेंडू झालेत, 5 चेंडू. पहिला चेंडू सिंगल. 1-3 नायक 1 एक चेंडू बाकी आहे. 13 झाले 13. निर्धाव चेंडू एकही आलेला नाही, लक्षात घ्या. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 13 अशी धावसंख्या. गोलंदाज तयार. अनिल भाने राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूला सामोरे जात आहे. चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या दुसरी धाव येते धाव फलकावर. 1 शॉट, 1 धाव कमी असेल, कारण आमचे पंच महेंद्र म्हात्रे यांनी पाहिलंय नक्की फलंदाजाने बॅट टेकवली कुठे. पॉपिंग क्रीजच्या पुढे तुम्हाला बॅट टेकवायला हवी. जर क्रीजच्या पॉपिंग क्रीजला बॅट टेकवून जर तुम्ही पुढे आला तर मात्र ती धाव नसते. क्रीजला बॅट पूर्णपणे टेकून पुढे जायचं असतं, बॅट पुढे जायला हवी. मात्र इथे 1 धाव कमी होते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. चला, पंचाला विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आडिवली संघाला विनंती असेल की उशीर करू नका, सहकार्य करा आयोजकांना. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते अनिल भाने. यांनी धावा खर्च केल्या 14 आणि बिनबाद 14 अशी चांगली सुरुवात आपण पाहतो शिळ संघाच्या माध्यमातून. संदीप आणि विनोद ही सलामीची जोडी अतिशय चांगली फलंदाजी करतात आणि 14 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी. धावांची गरज होती 36 आणि आतापर्यंत अर्ध लक्ष जवळजवळ पार केले या 2 फलंदाजांनी.
सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज शरद भाने. हा संदीप स्ट्राईकला. प्रदीप तर आदरणीय प्रदीप पाटील यांचं आगमन होते. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. लो फुलटा चेंडू फटका फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करताय. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. पहिला धक्का दिलाय तो धावचीच्या स्वरूपात. आडवली संघाने फलंदाज बाद झाले. इथे विनोद धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर शिळगाव संघाची 1-15. पहिला गडी बाद झालाय तो धावचीच्या स्वरूपात फलंदाज होते विनोद. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1-15. नवीन फलंदाज आपण पाहतो किशोर आलिमकर. इथून मात्र या दोन फलंदाजांना भागीदारी करावी लागेल. धावसंख्या जरी कमी असली तरी मात्र आडवली संघ नक्कीच प्रयत्न करेल, कारण 36 धावांचा डिफेन्स करण्याचा त्यांचा मानस नक्कीच असेल. गोलंदाज तयार होत आहेत. शरद बाने उलटा चेंडू संधी साधली. फलंदाजांना ऑफसाईडला शफल झाले. ऑनसाईडला खेळले चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. संदीप यांच्या बॅटमधून येतो तो चौकार. सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथं जबाबदारी स्वीकारून फलंदाजी करतात सलामीचा फलंदाज संदीप. धावसंख्या पोहोचते 19 वर. इथे मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. मात्र सिंगल कंप्लीट केली फलंदाजानं. तोपर्यंत धावसंख्या पोहोचते 20 वर. अजूनही 16 धावांची गरज असेल. 36 धावांचं लक्ष होतं ते शिळगाव संघासमोर. पहिल्या सत्रामध्ये शिळगाव संघानं अतिशय चांगली गोलंदाजी केली, चांगले क्षेत्ररक्षण केलं आणि 35 धावांवर रोखून ठेवलं ते आडवली संघाला. मात्र इथं दुसऱ्या सत्रामध्ये संदीप आणि किशोरनं चांगली सुरुवात, विनोदनं चांगली सुरुवात करून दिली. बॅकफुटला गेले. अतिशय चांगला फटका, फक्त सन्मान दिला चेंडूला. चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली जाते फलंदाज किशोर यांच्या माध्यमातून. शरद बाने राईट मोर विकेट. इथे मात्र अतिशय चांगली फलंदाजी. ऑफ साईडला शफल झालं. ऑन साईडला खेळ. क्षेत्ररक्षक दूरवर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार येतोय. अतिशय चांगली फलंदाजी. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला जातो त्याच पद्धतीने फलंदाजी केली जाते. आणि पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र इथं आपण पाहतो फलंदाज सलामीचे संदीप आणि किशोर आलिमकर अतिशय चांगली फलंदाजी करतात आणि सामन्याला नक्कीच आपल्या आवाक्यात आणून ठेवण्याचा प्रयत्न करतात ते दोन्ही फलंदाज. शरद बाने राईट मोर विकेट. इथे रिव्हर्सचा वापर केलाय, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चेंडू फेक मात्र थोडीशी उशिरा येते. तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. पाणी घेऊन जा. आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1-26. घेतला नाही ना म्हणून तो या पण दिला तुम्ही मैदानात त्याला वावर करताना म्हणून चढतो तो दुसरा काय बॉल मरल्यामुळे धावला असताना तो आता तिथे पण तो वलल माहिती आहे पुढे यायची गरज आहे ना मामा बराच सुनीला आंधी सुद्धा तिथं अनिलला ठेव आणि बास भरतला ठेव ठेवली कोणाला मी त्याला ठेवली ना बास्केटला एकदम कमी नाही
ही श्रद्धा आपण पाहतोय, ही स्पर्धा आपण पाहतो श्रद्धांजली चषक तिथं पैसे द्यायला पाहिजे 2020. उतरून बंद नाही तू भले मी एकदा किती गाडी फिल्डिंग गाडी बाबा नको त्यासाठी खेळलो नाही ही स्पर्धा आपण पाहतोय श्रद्धांजली चषक 2020, जे हनुमान 40+ निर्जय संघाच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन स्वर्गीय दीपक मधुकर पाटील आणि स्वर्गीय संजय कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतो. अतिशय देखणं आणि चांगलं आयोजन आपण पाहतो. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि विद्यमान सामना आपण पाहतो तो शिळगाव विपक्ष आडवली. बॉलर कोण हा? अरे यावाला नाही दिलेला असला की जरा दिला धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 26 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 11 धावांची, 10 धावांची. आता ही चालू आहे यानंतर एक बॉल लगेच आपली लागेल. धीर मॅच बाकी आहे असं समज. उलटा चेंडू फक्त दिशा दिली ऑन साईडला खेळत वेगाने पहिली धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत. चेंडूची फेक करेपर्यंत मात्र सहजरित्या दुसरी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. आता पुरीच व्हायचं यान 5-6 रन पाहिजे आणि एक मॅच झाली गेला लागेल. जुनू डोंबो नाही ही मॅच झाल्यावर एक जुनू डोंबोली आणि यांची लागेल मग ती झाल्यावर आपली लागेल. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर शिळगाव संघाची 1-28. अतिशय चांगली सुरुवात करून दिली सलामीचे फलंदाज संदीप आणि विनोद यांनी. स्ट्राईक एंडला सलामीचे फलंदाज संदीप. ऑन साईडला खेळतात वारंवार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दिसतोय. क्षेत्ररक्षक आले चेंडू उचलून फेकेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चुका करतात क्षेत्ररक्षक आणि तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातो. यशस्वी ठरतात. 3 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. जिंकण्यासाठी शिळगाव संघाला फक्त 5 धावांची गरज. 31 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 1 गडाच्या मोबदल्यात गोलंदाज पुन्हा तयार. राईट मोड विकेट. उलटा चेंडू ऑन साईडला खेळत तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. फक्त 4 धावांची गरज जिंकण्यासाठी शिळगाव संघाला. शिळगाव संघाने पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. ऑन साईडला सुरेख फटका आपण पाहतोय मात्र चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती इथं सन्मान दिलाय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर सहजरित्या सिंगल कंप्लीट केली आहे. अशा पद्धतीनं शिळगाव संघाने अतिशय चांगली कामगिरी केली. पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसऱ्या सत्रामध्ये संदीप आणि विनोद या 2 फलंदाजांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि हा सामना जिंकला तो शिळगाव संघानं. सांघिक कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीने केली या संघानं.